ही भाजी आहे करस कोसलाची. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना ही भाजी नक्कीच माहीत असेल. ही भाजी पावसाळ्यामध्ये शेतीमध्ये निघत असते. खायला खूप छान वाटत असते. चला तर बघूया कशी बनवावी करस कोसल्याची भाजी. याकरता यांनी शेतीवरून काही करस कोसल्याची भाजी तोडून आणली होती. आता याचे पानं वेगळे काढून देठं आपल्याला फेकून द्यायचे आहे. पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे पानं उकडून घ्यायचे आहे. व्यवस्थित 1-2 उकड्या आल्या की ही भाजी लवकरच शिजत असते. यानंतर ही भाजी काढून आपल्याला यातले पाणी पिळून घ्यायचे आहे व फोडणी घालायची आहे. आता याकरता एका कढईमध्ये तेल घेतले आहे. जिरं मोहरी यामध्ये टाकायची आहे. जिरं मोहरी कळकळली की आपल्याला यामध्ये कांदा, लाल मिरची, हिरवी मिरची टाकायची आहे. हलकासा गोल्डन कलर आला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तसेच बारीक चॉप केलेले लसूण टाकायचे आहे. यानंतर आपण जी भाजी पाण्यात उकडली होती करस कोसल्याची ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. 2-3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. ऑलरेडी आपली भाजी शिजलेली आहे त्यामुळे ही याला जास्त शिजवायची गरज नाही. 2-3 मिनटं शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आहे. अशा प्रकारे ही करस कोसल्याची भाजी झटपट बनत असते व फक्त पावसाळ्यातच शेतीमध्ये निघत असते. तुम्ही नक्की करून बघा, छान वाटत असते ही खायला. ही भाजी जर तुम्हाला कुठे मिळाली तर करून बघा नक्की.